नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। ब्लाउजला ही जी पाइपिंग केलेली आहे, या पाइपिंगमुळे ब्लाउजचा जो लुक आहे तो अतिशय सुंदर दिसतोय। ब्लाउजला पाइपिंग करण्यासाठी इथे मी दोरीचा उपयोग केलेला नाहीये किंवा कोणतीही अवघड पद्धत सुद्धा वापरलेली नाहीये। अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये आणि अगदी फिनिशिंग मध्ये ही जी पाइपिंग आहे ती या ठिकाणी तयार केली आहे। ब्लाउजला पाइपिंग करण्यासाठी त्याची जी टेक्निक आहे ती लक्षात येणं महत्त्वाचं आहे आणि ही टेक्निक जर तुम्हाला कळली तर कोणत्याही ब्लाउजला अगदी फिनिशिंग मध्ये तुम्ही सुद्धा पाइपिंग करू शकता। ब्लाउजला पाइपिंग करत असताना महत्त्वाच्या 5 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपली पाइपिंग अशीच सुरेख आणि सुंदर तयार होईल। ब्लाउजला पाइपिंग करण्यासाठी महत्त्वाच्या कोणत्या 5 टिप्स आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत। ब्लाउजचा जो मागचा भाग आहे तो मी तयार करून घेतलेला आहे। खालच्या बाजूने टक्स मारलाय आणि खाली कमरेला पट्टी सुद्धा लावली आहे। कटोरी ब्लाउजचा पुढचा जो भाग आहे तो सुद्धा या ठिकाणी मी तयार केलेला आहे। कटोरीचं टोक दिसू नये यासाठी या ठिकाणी मी टोकावर आडवी शिलाई मारली आहे। ब्लाउजला पाइपिंग करण्याअगोदर ब्लाउजचा जो पुढचा आणि मागचा भाग आहे त्याचे शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन दोन्ही शोल्डरवर या ठिकाणी मी एक एक टिप मारली आहे। दोन्ही साइडचं जे शिलाई मार्जिन आहे ते अगदी सारख्या मापाचं ठेवायचं आहे। दोन्ही शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला हुक पट्टी आणि लूप पट्टीचं माप टाकायचं आहे। ब्लाउजची जी तयार उंची आहे ती आहे 13 इंच, म्हणून या ठिकाणी हुक पट्टीची जी उंची आहे ती मी घेणार आहे 7 इंच। म्हणून दोन्ही साइडच्या पट्ट्यांवरती मी 7 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या भागामध्ये गोलाकार द्यायचा आहे। वरच्या साइडने जो कटोरीचा भाग आहे त्या ठिकाणापासून सुरुवात करून आपण ज्या ठिकाणी मार्किंग केलेला आहे तिथपर्यंत गोलाकार द्यायचा आहे। गळ्याला आकार दिल्यानंतर आता याला लावण्यासाठी आपल्याला पहिले पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। पाइपिंग करण्यासाठी गोल्डन कलरचं प्लेन कापड मी या ठिकाणी घेतलेलं आहे। कोणत्याही प्रकारचं कापड ज्या वेळेला आपण सरळ ठेवतो त्यावेळेला त्याचा उभा भाग आणि आडवा भाग हा स्ट्रेचेबल नसतो, म्हणजे तो ओढला जात नाही। कापडाचा जो तिरकस भाग असतो तो मात्र अतिशय स्ट्रेचेबल असतो, तो कितीही ताणला तरी ओढला जातो। हे जे तिरकस कापड आहे या ठिकाणी आपल्याला पाइपिंग करण्यासाठी पट्ट्या काढायच्या आहेत। आपल्याला जी पट्टी लागणार आहे त्याची रुंदी आपल्याला अंदाजे 1.5 इंच हवी आहे। आपण ज्या वेळेला ब्लाउज पीसचं कटिंग करत असतो तेव्हा जे शिल्लक राहिलेलं कापड असतं त्या शिल्लक राहिलेल्या कापडामध्ये आपल्याला या पट्ट्या काढायच्या असतात। आपल्या ब्लाउजच्या गळ्याला किती पट्ट्या लागतील याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसार ह्या पट्ट्या काढायच्या आहेत। ब्लाउजला परफेक्ट पाइपिंग तयार करण्यासाठी पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे पहिली ट्रिक आहे ती म्हणजे आपण जेव्हा ब्लाउजला पाइपिंग तयार करत असतो, गोट तयार करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीने तिरकस कापडावर पट्ट्या काढायच्या असतात। आता या ज्या पट्ट्या आहेत ह्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत। त्यासाठी पहिले एक पट्टी मी आडवी ठेवली, त्यानंतर दुसरी पट्टी घेतल्यावर ही पट्टी आपल्याला वरच्या बाजूने अशा पद्धतीने उभी ठेवायची आहे। या ठिकाणी असा काटकोन तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला यावर ठेवायची आहे। आता या दोन्ही पट्ट्यांचे जे पॉइंट जोडले गेलेले आहेत त्या ठिकाणी बघा मी मार्किंग करते। या ठिकाणी आपल्याला तिरकस अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तिरकस शिलाई मारून झाल्यानंतर हा जो साइडला शिल्लक राहिलेला कपडा आहे तो कट करायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता ही जी पट्टी आहे ती अशी व्यवस्थित जोडली गेली आहे। याच पद्धतीने आपली जी उजवी साइड आहे या साइडने ज्या शिल्लक राहिलेल्या पट्ट्या आहेत त्या सुद्धा जोडून घ्यायच्या आहेत। ब्लाउजला परफेक्ट पाइपिंग तयार करण्यासाठी दुसरी जी महत्त्वाची ट्रिक आहे ती म्हणजे ह्या ज्या तिरकस पट्ट्या आहेत त्या अशा पद्धतीने एकमेकांना व्यवस्थित अशा जोडायच्या आहेत। परफेक्ट पाइपिंग तयार करण्यासाठी एक महत्त्वाची टेक्निक आहे आणि ही टेक्निक जर तुम्हाला एकदा समजली तर कितीही बारीक आणि अतिशय सुंदर अशी पाइपिंग तुम्ही सुद्धा तयार करू शकता। सर्वात पहिले ही पट्टी मी डबल फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर आपण गळ्याला जो आकार दिलेला आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवली। बाहेरच्या बाजूने अर्धा इंच पट्टी शिल्लक मी ठेवलेली आहे आणि त्यानंतर ही जोडते। पट्टी जोडत असताना अगदी थोड्या थोड्या अंतरावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर ती जोडत घ्यायची आहे। गळ्याला ज्याप्रमाणे आपण आकार दिलेला आहे त्या आकारानुसार असं हळूहळू ही पट्टी जोडायची आहे। थोड्याशा अंतरावर पट्टी डबल फोल्ड करून घ्यायची, ती थोडीशी अशी किंचित खेचायची आहे आणि मग त्याच्यावर शिलाई मारायची आहे। शिलाई मारत असताना पट्टी ठेवल्यावरती त्यातलं जे शिलाई मार्जिन आहे ते अंदाजे 1/2 इंचापर्यंत ठेवायचं आहे। गळ्याच्या आकारानुसार ठेवत असताना काही भाग बाहेर शिल्लक जरी राहिला तरी सुद्धा काही हरकत नाही, तो आपण नंतर कट करून घेऊ।
अशा पद्धतीने संपूर्ण पट्टी जी आहे ती डबल फोल्ड करून मी या ठिकाणी संपूर्ण गळ्याला लावून घेतली आहे. हुक पट्टी आणि लूप पट्टीची जी उंची आहे ती सारखी आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. पट्टी लावत असताना किंचित एक छोटी आणि एक मोठी झालेली आहे, तर आता आपण ते बरोबर करून घेऊया. हुक पट्टी किंचित मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणी अशी थोडीशी मी शिलाई मारून घेते, म्हणजे दोन्ही पट्ट्यांचं जे अंतर आहे, उंची आहे ती सारखी होईल. आता आपण जर हुक पट्टी आणि लूप पट्टी मोजून घेतली तर त्या सारख्या उंचीच्या राहतील. पट्टी जोडत असताना आपण जी शिलाई मारलेली आहे या शिलाईपासून 2 रेषा म्हणजे पाव इंच अंतर सोडायचं आहे आणि शिलाईपासून पाव इंच अंतरावर संपूर्ण गळ्याचं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आता कटिंग करून घ्यायचं आहे. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हे जे माप आहे पाव इंच हे सर्वीकडे सारखं ठेवायचं आहे. पट्टी जोडल्यानंतर जो भाग बाहेर आलेला आहे तो भाग आपल्याला सर्व कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार देत असताना हा जो भाग आहे हा आपण आधी जरी कट करून घेतला आणि त्यानंतर पट्टी लावली तरी सुद्धा चालतं. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे जे शिलाई मार्जिन आहे ते अगदी व्यवस्थित सगळीकडे सारखं आहे. आपल्याला जर परफेक्ट पायपिंग तयार करायची असेल तर अशाच पद्धतीने सर्वीकडे सारखं मार्जिन आपल्याला हवं आहे. आता पट्टीचा जो सुरुवातीचा भाग आहे तो अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे. त्यानंतर आतल्या बाजूने माझा हाताचा हा जो बोट आहे या बोटाने आतला भाग पकडून ठेवायचा आहे आणि वरचं हे कापड थोडंसं गोल राऊंड करत मागच्या बाजूने फोल्ड करायचं आहे. आता पहिले या ठिकाणी आपण सुई सेट करून घेऊ आणि त्यानंतर मग पुढचं काम करायचं आहे. आता ही शिलाई मारत असताना ही जी मधली खाच आहे या खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे. या ठिकाणी 1-2 टाके मारून मी पहिले पक्क करून घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, माझ्या हाताचा हा जो अंगठा आहे डाव्या हाताचा हा अंगठा मी आतल्या बाजूने या ठिकाणी ठेवणार आहे आणि आतल्या बाजूने हे शिलाईच्या या बाजूचं जे कापड आहे म्हणजे आपण पाव इंच जे शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं ते कापड ते आपल्याला वरच्या बाजूने असं सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे वरच्या बाजूचं जे कापड आहे ते आपल्याला आता असं आतल्या बाजूने फोल्ड करायचं आहे. हाताच्या अंगठ्याने आतल्या बाजूचं कापड मी कसं पकडते ते तुम्हाला दाखवलं. आता वरच्या बाजूने बघायचंय. कपड्याचा आतला भाग आपण जेव्हा अंगठ्याने दाबून ठेवतो आणि पट्टी त्याच्या भोवती गुंडाळतो त्यावेळेला वरच्या बाजूने अशा पद्धतीने अशी पायपिंग तयार होते. आपल्या आवडीनुसार ही पायपिंग आपण जाड किंवा बारीक करू शकतो. आता आपण पुन्हा एकदा पाहूया. माझा हा जो अंगठा आहे या अंगठ्याने हे कापड मी वरच्या बाजूला केलं आणि ही जी पट्टी आहे ती त्याच्या भोवती फोल्ड केली. पट्टी फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूने जो जॉईंट आहे आणि ही जी खाच आहे या खाचेमध्ये आपल्याला आता शिलाई मारायची आहे. शिलाई मारण्याच्या अगोदर त्यावरून मी पहिले हात फिरवून घेते. पायपिंग आपल्याला किती बारीक ठेवायची आहे, किती जाड ठेवायची आहे, शिलाई मारत असताना हे सुद्धा आपण बघायचं आहे. ब्लाउजला सुंदर अशी पायपिंग करणं हे अतिशय सोपं आहे, पण बऱ्याच जणींना ही गोष्ट खूप अवघड वाटते आणि त्याचं कारण म्हणजे पायपिंग करण्याची जी प्रॉपर पद्धत आहे ती आपल्याला माहीत नसते. ब्लाउजला पायपिंग करत असताना, गोट करत असताना आपण जर 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर अगदी कमीत कमी वेळामध्ये अतिशय सुंदर अशी ब्लाउजला पायपिंग आपण करू शकतो. पायपिंग तयार करण्याची जोपर्यंत आपल्याला सवय नाहीये तोपर्यंत आपल्याला ही तयार करण्यासाठी वेळ लागतो, पण याची एकदा सवय झाल्यानंतर अगदी 5 मिनिटांमध्ये सुद्धा आपण पूर्ण गळ्याची पायपिंग करू शकतो. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्लाउजला परफेक्ट पायपिंग करण्यासाठी महत्त्वाच्या 5 टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे आणि या टिप्सचा वापर करूनच हे बघा इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी एक सारखी अशी पायपिंग मी तयार केलेली आहे. यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली जी टिप मी तुम्हाला सांगितली होती ती म्हणजे गोट बनवण्यासाठी आपण जे कापड वापरणार आहे या कापडाच्या पट्ट्या काढत असताना आपल्याला त्या पट्ट्या तिरकस काढायच्या आहेत, कारण आपल्याला जर गळ्याला पायपिंग करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कापड स्ट्रेचेबल लागतं. आता हा जो पहिला मुद्दा आहे हा जितका महत्त्वाचा आहे तितकेच पुढचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. बऱ्याच मैत्रिणी अशा सुद्धा आहेत की त्या व्हिडिओ पूर्ण बघत नाही, व्हिडिओ बघत असताना त्या व्हिडिओ स्किप करतात आणि एखादा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याकडून ऐकायचा राहून जातो. त्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा असेल तर कृपा करून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता की याचा जो आतला भाग आहे तो अशा पद्धतीने आपण वरच्या बाजूने ठेवतोय आणि ही जी पट्टी आहे ती त्याच्या भोवती फोल्ड करते आहे.
सुरुवातीला सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की आतल्या बाजूने कशा पद्धतीने दिसतंय आणि पुन्हा अजून एकदा तुम्हाला हे मी दाखवतेय. याचा संपूर्ण जो गळा आहे तो अशाच पद्धतीने आपण तयार केलेला आहे. बाहेरच्या बाजूने तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची पाइपिंग तयार होते. यापूर्वी 3 टिप्स ज्या होत्या त्या तुम्हाला मी सांगितल्या. आता चौथी जी टिप महत्त्वाची आहे ती म्हणजे आपण जेव्हा हा गोट तयार करतो त्यावेळेला शिलाई जी मारत असतो ही शिलाई आपल्याला या खाचेमध्ये मारायची आहे. जेव्हा ही शिलाई अगदी बरोबर या खाचेमध्ये बसते त्यावेळेला ही जी पाइपिंग असते ती उठून दिसते. त्यानंतर 5वा जो मुद्दा आहे तो सुद्धा आपण लगेचच जाणून घेणार आहोत. आणि ती महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केली तर तुमची पाइपिंग अतिशय सुंदर आणि सुरेख एकसारखी तयार होईल. पाइपिंग तयार करत असताना आतल्या बाजूने जे कापड होतं ते कापड आपल्याला उभं ठेवायचं आहे. संपूर्ण गळ्याची पाइपिंग तयार करत असताना वेळोवेळी मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ब्लाऊजच्या गळ्याला किती सुंदर आणि रेखीव अशी पाइपिंग तयार झाली आहे. यामध्ये आपण दोरीचा सुद्धा वापर केलेला नाहीये. काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीची पाइपिंग तयार करू शकता. या पाइपिंगची जी फिनिशिंग आहे ती आतल्या बाजूने सुद्धा तुम्ही पाहू शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट करून सुद्धा सांगा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.